गोड तेल 10 रुपये किलोनी वाढलंय. शेतकऱ्याचा कांदा 10 रुपये किलोनी जायला. आम्ही लहान होतो तेव्हा पांढरा कांदा 50 रुपयाने जायचा. सडके कांदे दाखायचे राहिले बाह्यावर. आज मी तुम्ही स्वागत आहे तुमच्या मराठी ब्लॉग मध्ये. तर बा आता एवढे कांदे भरायचे राहिलेले आहेत. बघू आज एवढे कांदे राहिलेले होतेत का भरून. तर बा आता एवढे कांदे राहिलेत आणि गोण्या सगळ्या भरल्यात करायच्यात खाली. तर बा आता फळी लावून दिलेली, परत कांद्याच्या पुढं घेतली फळी. आता द्यायचं एक कट. तर बा इथं फळी लावलेली आहे आणि इथं कट घेतलेले 2. ते एक कट आणि हे एक कट आणि फळी लावलेली इथं. आता टाकायचे कांदे. काय 9 रुपये मागितलं, काय राहिलं त्या कांद्यात. मग काय ते बी चिंगळी घेत नाही. काय अवघड झालंय शेतकऱ्याला. अहो तेल, गोड तेल 10 रुपये किलोनी वाढलंय. शेतकऱ्याचा कांदा 10 रुपये किलोनी जायना. काय कलियुग आलाय शेतकऱ्यावर. काय नाही. आणि हे कांदे पुढचे काय किती रुपयाने जातील. पुढे काय टिकायचं का नाही. आताच किती भात निघलाय बघा तिकडं. मग काय आता शेतकऱ्याचं सगळं कोण चाललंय. मग काय बघा ऐक काय काढले नाही का. काय शेतकऱ्याचं काय त्यांचा माल असला का पर 10, 20, 100 आपले 10 रुपये झाले काय. मग काय नुसता वाकरीत भरून ठेवायचं काय मी आता. बायालाच गेले 1000 रुपये तेवढे येतात का नाही का ना हातात. असं झालंय. नाही येत. खताची गोणी 2-2, 3-3 हजाराच्या खताच्या गोण्या त्या मागवर चालले तर कांदे कस काय भाव नाही. मोदी तर सगळं माग होतो. नरेंद्र मोदी त्याच सगळं माग करतो. आपलं इकडं सगळं 10 रुपये निघत नाही बाबा नीट. काय सांगायचं काय सरकारच लई येड झालंय. पहिल्यांदी आम्ही लहान होतो तेव्हा पांढरा कांदा 50 रुपयाने जायचा. एकदा कांदा 40 रुपये गेला पांढरा कांदा नव्हता गेला का. आणि मग मी होतो तेव्हा 3-4 वर्ष झाली. मग आम्हीच भरला होता हा तो खालच्या पट्टीत तो कांदा होय निघला होता. 40 रुपयाने गेलता. आम्ही म्हणत हातात जातो कांदे घेऊन कुठं चालला. कांद्यात काय बॉल कांदे बोर सगळी कटाळा आला. मग काय व्यापारी हुशार म्हणतो 9च्या पुढे घेणार नाही. वडीचा होता तो म्हणतोय 9च्या पुढे घेतला मी. नाही कोणता तरी व्यापारी 9च्या पुढे घेतला मी 10 रुपये देईन म्हणतो. काय आम्हाला परवडत बरोबरी करतोय होय तो. तो म्हणतोय तुम्ही असं कर. आपल्याच वाडीतले एक माणूस म्हणायचं व्यापारी 15 मागायला लावायचा आणि त्याच्या देखत माझं घिसवा. चला आता तुम्हाला कोणता व्यापारी वरून तो म्हणतोय बायाला भरून द्या मला कांदे. सगळी कोण शेतकऱ्याचाच माराने होय. शेतकऱ्याचाच मारला आलाय मधी. तर बायोच कांदा आहे तो मग माहित होत आहे. पांढरा कांदा असला 40 रुपये गेलता आमचा आणि आपले एवढेच कांदे राहिले जातात फक्त भरायचे. आता आम्ही गोणी घेऊन चाललो होतो आंबे आणायला. गोणी घेऊन आला नसता मी का आंबा बी नाही खाली. अरे गोणीत टाक तू एखाद 2 असले आंबे तर खा. गाय बानी आहे. याला मी बारीक बारीक आंब्याकडे लावून देतो भरायला. इथं मोठ्याले मी आंबे घेऊन जातो. तर हे बारीक जमा करीन चलत की इथं हे आंब्या खाली जायचं. मागं बी आलो होतं तर खोरीत असतात आंबे असतात का हायतच आंबे. त्याच्यामुळे खोरीतच यावं लागत. आधी दाखवतो तुम्हाला. 1 2 3 4 5 भेटलेत. 5 घेते हो आता. मला नाही झाली 5 आंबे. मावा सोडून दे तू. आंबे बघ 5 सापडले तुम्हाला. तुला आंब्याचं काहीच भेटणार आहे. आंबा घेऊ शकतोय तू. जावर एक आंबा आहे तिकडं तुला देतो. तर बघा ओके. अरे हो
हातात बसा ना आंबे. तर बा आम्हाला भेटले ते 5 आंबे. त्याला ते आंबे घाल लावून पुढे आंबा दिसलेला आहे, त्याच्या पुढे जाऊन मी तो आंबा घेणार आहे. आंबा घेणार आहे आणि तेव्हा करंटी आहे पण त्याच्यामुळे मी त्याला देऊन ठेवलेला आहे. वा आंबा सापडला. वाड्यात वाड्यात जाऊ लागून लवकर तक 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 खायत खायत खायत. ह्या बरीच त्यांनी बाजी मारलेली आहे. जाऊन द्या, लहान आहे त्याच्यामुळं महान आहे, त्याच्यामुळे त्याला आंबे दिलेले आहेत. किती आंबे तर बा एवढे आंबे सापडलेले आहेत आम्हाला. तर बा आता हे सगळे कांदे भरून झालेले आहेत. आता टाकायचे गोण्या. टाकली गुन्हे बघा डायरेक्ट तुम्ही तर आला आता बघा फेकली गुन्हे डायरेक्ट तिकडं गेला आतमध्ये दिली फेकून गुन्हे बघा गापाक फेकली गुन्हे फेकली टाकलेली गुन्हा बाकाक आले झाली गुन्हे पण गुन्हे वर जाऊन फेकलेली बघा शेवटची गुन्ही आता आला शेवटची गुन्ही सुमित घेऊन बघा आता खाली आली ती गुन्ही सुमित चाललाय ओके म्हणून झालेला आहे बघा मित्रांनो. हे पुढं आता वाखार भरलेली आहे सगळी पूर्ण बघू शकता. ती खाली 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 आलेली आहे म्हणून ते आता वर जाऊन टाकावं लागणार आहे. आता कांदे पण भरून झालेले आहेत फायनल. आता आपण आलेलो आहे तर डागीकड म्हणजे ते लेट झाला थोडा. ही तर डाग आणि इथं मध्ये वळी घातलेली आहे दगडाची आणि इकडं चिंगळी आहे बघा. वायली वायली केलेलं आहे बाहेरूनच मार्केटला जाऊन द्यायची चिंगळी. तर चला बघूया आता पुढं. सर्व गोण्या झालेल्या आहेत खाली. मग झालेत आपले कांद्यावर टाकून. तर बा सगळी वळ मोकळीच दिसन तुम्हाला कमन. सगळे कांदे भरून झालेले आहेत आपले. आता आता तुम्हाला दाखतोय हे आत्ताच वाखर दाखली सगळी एवढी भरलेली चिंगळी आणि डागे आणि ही वळई बी संपली होती त्याच्यावर ती वळई लागली ती बी भरून झालेली आणि टाकलेत सगळे आता वाखरीत कांदे ते बी दाखले. तर तुम्हाला सडके कांदे तर बा तुम्हाला सडके कांदे दाखायचे राहिले बी बा ह्या वळाची तर डिहुर आहे. लिंबाच्या बुडात बी डिहुरा तो तिथं दिसत असन. पलीकडून खाला सगळा डिहुरा ह्या वळायचा सडक्याचा आणि इथंच ती बा माग लगेच सडकी दिसते. पात फुटन ते बाय सडके कांदे. तर आपले सगळे कांदे टाकून झालेले तर आता सगळं दाखलंय. तर असेच नवीन नवीन मराठी ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा. अशाच मराठी नवीन ब्लॉग मध्ये. बाय बाय.